पहिला चेंडू या दिवसातील स्वप्नीलच्या माध्यमातून राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करेल पहिला चेंडू भैरवनाथ चषक। यावेळी मात्र सुरुवात चांगली झाली आणि चेंडू जातोय तो म्हणजे वन बाउंस सीमा पार आर पार फरार। हा लाय 4 रन डीजे मास्टरला संधी द्यायची। करतोय तत्पूर्वी 2 धावा घेण्यात यश आले। चांगली फलंदाजी चांगली सुरुवात म्हणावी लागेल अजयच्या माध्यमातून। 6 धावा आतापर्यंत 2 चेंडू पेस केले 6 धावा धावफलकावरती लावलेत। सुरुवात चांगली केलेली आहे। पावल प्लेचं षटक आहे मात्र गोलंदाजावरती फलंदाज कुठंतरी हवी असतो। संघासाठी आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये कामगिरी करतोय। चला घाई करा। अजय स्ट्राइक वरती आहे। आतापर्यंत 2 चेंडू मध्ये चांगली कामगिरी करतोय। यॉर्कर पद्धतीचा चेंडू खोदून काढलाय कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक येतोय तिथपर्यंत 1 धाव पूर्ण आणि एका धाववरती समाधान मात्र मानावं लागेल अजयला। स्ट्राइक वरती आलाय तो म्हणजे चेतनला पहिला चेंडू टाकेल तो म्हणजे स्वप्नील। पॉवर प्लेचं षटक असतं पहिल्या चेंडूवरती कुठेतरी मोठा फटका आलेला त्याच्यानंतर मात्र सावरलं। चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल कमबॅक चांगलं गोलंदाज स्वप्नील यांच्या माध्यमातून। पुढला चेंडू इथं मात्र बॅटची कडा लागली स्लिप क्षेत्ररक्षक आहे जातोय हातामध्ये चेंडू फेकी करतोय तत्पूर्वी 1 धाव आणि ह्या एका धावेने धावफलक जाऊन पोहोचतोय 8च्या घरामध्ये। इथं मात्र पहिला हादरा पहिला गडी बाद गारत जावं लागतंय तंबूच्या आश्रयाला। दांडी गुल डीजे स्वप्नील यांच्या माध्यमातून सचिनसाठी पहिला चेंडू आणि इथं षटक समाप्तीनंतर धावा आहेत त्या म्हणजे विचार केला तर चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल स्वप्नील यांच्या माध्यमातून। अवघ्या 9 धावा खर्च केल्या। सुशांत पाटील गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा नवीन गोलंदाज आपण पाहतोय सुशांत उर्फ खंड्या। सुशांत उर्फ खंड्या
संघासाठी दुसरं वैयक्तिक पहिलं षटक मात्र हाताळण्यासाठी येतोय. चला घाई करायची सुशांत, जराशी घाई करा. संघासाठी दुसरं वैयक्तिक पहिलं षटक मात्र हाताळण्यासाठी खंड्या उर्फ सुशांत. चला ओव्हर द विकेट मारा करेल. स्ट्राईकवरती आहे ते म्हणजे सचिन. आत्तापर्यंत शेडगेवाडी संघाची धावसंख्या आहे धावफलकावरती 9. पुढला चेंडू यावेळी फुलटॉस चेंडू आहे. चेंडू हवेत आणि इथं मात्र पंचांनी इशारा दिलेला आहे नो बॉल. आणि ही एक धाव आणि फ्री हिट असेल. संधीचं सोनं मात्र केलं पाहिजे. नो बॉल, पहिला चेंडू नो बॉल. कुठेतरी मात्र उंची जास्त होती त्या कारणाने मात्र चला ही फ्री हिट असेल. आता मात्र फ्री हिटला काय होतंय, मोठा शॉट बघायला मिळणार का नाहीये आपल्याला मात्र मैदानाच्या आतमध्ये समजेल. चेतन स्ट्राईकवरती आहे. यावेळी फुलटॉस चेंडू हवेत. काव कॉर्नरला क्षेत्ररक्षक धावतोय. तत्पूर्वी 2 धावा. पुन्हा एकदा पंच वळलेले आहेत आणि पुन्हा एकदा थ्रो गोलंदाजी. नो बॉल. पुन्हा एकदा नो बॉल. नो प्लस 2, 3 धावा घ्यायचे. पेनल्टीच्या 2 धावांनी वाढतील यामध्ये. इथं मात्र गोलंदाज बदललेला आहे आणि नवीन गोलंदाज अनिकेत पाटील. चला घाई करा अनिकेत पाटील. इथं मात्र कुठेतरी पहिले 2 चेंडू खराब टाकले सुशांत यांनी. मात्र पुन्हा एकदा हा चेंडू ग्राह्य धरला जाणार नाही. चला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये या दिवसातील पहिला सामना शेडगेवाडी विरुद्ध वाकुर्डे. इथं मात्र चांगला फटका डिप्स खेळलेला क्षेत्ररक्षक आहे. फंगलिंग होत आहे. तत्पूर्वी दुसरी धाव देखील चोरटी धाव म्हणावे लागेल. 2 धावा. 2 धाव्याने धावफलक मात्र पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोचणार आहे ती म्हणजे पुढला चेंडू. यावेळेस मात्र मोठा फटका खेळायचा होता मात्र विकेट किपर कुठे फंबलिंग करतोय. पाठीमागे जातोय चेंडू. तत्पूर्वी 2 क्षेत्ररक्षक धावतायत. यावेळी पुन्हा एकदा बाईच्या स्वरूपात आलेले आहेत धावा. 2 धावा. 2 धावेने धावफलक मात्र पुढे सरकणार आहे. धावसंख्या जाऊन पोचते ती म्हणजे 20च्या घरामध्ये. चेतन स्ट्राईक वरती आहेत. इथं मात्र कुठेतरी डावी एसटी सोडून टाकलेला चेंडू. खराब चेंडू, वाईट चेंडू, नासका चेंडू आणि हा अतिरिक्त धाव मात्र धावफलकावरती लागते. 21 धावा धावफलकावरती जाऊन पोचलेल्या आहेत. पुढला चेंडू अनिकेत यांच्या माध्यमातून सरळ दिशेने उडवलाय. क्षेत्ररक्षक धाव देतोय लॉंग ऑन वरून. इथं मात्र सुरक्षित हातामध्ये झेल. धक्का क्रमांक 2. गडी हद्दपार तडीपार जावं लागतंय तंबूच्या आश्रयाला. डीजेला संधी मात्र मिळालेली आहे. जरासं आवर्त घ्यायचं आहे, घाई करायचे. आपण जर पाहतोय आजच्या दिवसातील हा पहिला सामना आपल्या भेटीला आलेला आहे मैदानाच्या आतमध्ये. शेडगेवाडी विरुद्ध वाकुर्डे खुर्द. सुशांतचा अनिकेतचा फोडला चेंडू.
सरळ दिशेनं मारलाय अराउंड द कार्पेट. तिथं मात्र फंबलिंग होत आहे. तत्पूर्वी दुसरी धाव देखील पूर्ण. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही फलंदाजामध्ये ताळमेळ दिसून आला आणि या 2 धावेने धावफलक मात्र पुढे सरकतंय. धावसंख्या जाऊन पोचणार आहे ती म्हणजे 23च्या घरामध्ये. आपण जर पाहिलं पहिलं षटक जर पॉवर प्लेच्या षटकाचा विचार केला तर चांगलं षटक हाताळलं. पुन्हा एकदा रनअपमध्ये गडबडी होते गोलंदाजामध्ये आणि हा चेंडू ग्राह्य धरला जाणार नाही. देठ चेंडूचा इशारा पंचांचा. आत्तापर्यंत चांगले षटक हाताळलेलं आहे. मोठी विकेट प्राप्त केलेली आहे ती म्हणजे चेतनची. अद्यापही मात्र मोठा फटका आलेला नाही. कव्हरच्या डोक्यावरून चेंडू उडवलाय. डीप कव्हरला जातोय. गॅपमध्ये फटका आहे. तत्पूर्वी पुन्हा एकदा 2 धावा घेण्यात यश आलेलं आहे. 2-2 असं वाटायला लागलं की 2चा पाडा बोलायला लागलेला आहे. 2ने धावफलक मात्र पुढे सरकणार. धावसंख्या जाऊन पोचते 25च्या घरामध्ये. धावसंख्या 25. चांगली धावसंख्या आहे. तुषार स्ट्राईकवरती आहेत. पुढला चेंडू. इथं मात्र चेंडू खाली राहिला आणि इथं षटक होतं आहे समाप्त. धावसंख्या जाऊन पोचले ते म्हणजे 2 षटकांची खेळी समाप्ती झाल्या. 25 धावसंख्या आहे. 25. 2 गडी बाद 25. वाकोडे संघाला विनंती असेल जराशी घाई करा. टीम मीटिंग बंद करायची आहे आणि आयोजकाच्या माध्यमातून कॉल असेल की आपले जे 3 षटकं आहेत ते षटकं टाकण्यासाठी आपल्याला मर्यादित वेळ 15 मिनिटांचा वेळ मिळेल. 15 मिनिटांमध्ये आपली इनिंग मात्र तुम्ही समाप्त केली पाहिजे, अन्यथा आपल्याला पेनल्टीचा शिकार व्हावा लागेल. अनिकेत नवीन गोलंदाज. अनिकेत गोलंदाजी ट्रॅकवरती. अनिकेत गेला आणि दुसरा अनिकेत मेनकर मात्र आला. पहिला चेंडू अनिकेत मेनकर याचा. इथं मात्र चेंडूला सोडून दिलेला आहे कारण की माहिती आहे हा चेंडू खराब आहे, वाईट आहे. वाईट चेंडू आणि अतिरिक्त धावेने मात्र धावफलक पुढे सरकणार. धावसंख्या जाऊन पोचणार 26च्या घरामध्ये. पुढला चेंडू फुलटॉस चेंडू डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक नाहीये. धावतोय तिथपूर्वी पहिली धाव कंप्लीट. दुसरी धाव थ्रो येस्तवर पैकी येस्तवर दुसरी धाव देखील मात्र पूर्ण केलेली आहे सचिन यांच्या माध्यमातून. सचिनच्या खात्यामध्ये 2 आणि संघाच्या खात्यामध्ये 2 ने भर होते. 2 ने धावसंख्या जाऊन पोहोचणार आहे ती म्हणजे 28च्या घरामध्ये. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. अजूनही अद्यापही मोठा फटका मात्र कोणत्याही फलंदाजाला मारून दिलेला नाही. ही गोलंदाजी चांगली गोलंदाजी आहे. यावेळी मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. मात्र इथं मात्र पुन्हा एकदा दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव देखील पूर्ण करण्यात यश आलेलं आहे. 2 धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या जाऊन पोचते ती म्हणजे 30च्या घरामध्ये. चांगली धावसंख्या धावफलकावरती आहे. अद्यापही एकही मोठा फटका या षटकामध्ये पाठीमागल्या षटकामध्ये मारून दिलेला नाही. कौतुक करावं लागेल या दोन्ही गोलंदाजांचं ज्या पद्धतीची गोलंदाजी केलेली आहे. चांगली गोलंदाजी, नफेतुल्य गोलंदाजी. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती. राईट आर्म ओव्हर राऊंड द विकेट गोलंदाजी करतोय अनिकेत. मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता मात्र फंबलिंग झालं आणि एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. आता मात्र या धावसंख्यात जाऊन पोचते ती म्हणजे 31च्या घरामध्ये. या षटकातील 3 चेंडू अद्यापही बाकी आहेत. या 3 चेंडूमध्ये मोठा फटका पाहायला मिळणार का? गोलंदाजी ट्रॅकवरती. गोलंदाज सज्ज. अनिकेत मेनकर माफ करा. गोलंदाजी ट्रॅकवरती राऊंड द विकेट गोलंदाजी करतोय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत म्हणावं लागेल. मोठा फटका मारायचा होता मात्र कुठेतरी अंगाचा वेध घेतला, शरीराचा वेध घेऊन चेंडू जातोय मात्र पाठीमागल्या दिशेला. एका धावेने समाधान मानावं लागतंय. धावसंख्या जाऊन पोचते ती म्हणजे 32च्या घरामध्ये. चांगली गोलंदाजी. एक उत्कृष्ट षटक म्हणावं लागेल. अद्यापही स्लॉक ओव्हरचे षटक जर विचार केला फलंदाज कुठेतरी हवे असतात मात्र जकडून ठेवलंय, रोखून ठेवलंय दोन्हीही फलंदाजांना. मैदानाच्या आतमध्ये सचिन नामवंत फलंदाज आहेत. यावेळी मात्र बॅटचा आणि बॉलचा संबंध चांगला आणि इथं मात्र सुरक्षित हातामध्ये जावं लागतंय तंबूच्या आश्रयाला. डीजे
नंतर आपल्याला धावा समजतील, किती धावफलकावरती धावा लावू शकतो शेडगेवाडी संघ. मोठा फटका लॉंग ऑफ आहे, तिथं मात्र क्षेत्ररक्षक येतोय आणि पहिली धाव पूर्ण, दुसरी धाव देखील पूर्ण. इथं मात्र फंबलिंग झालंय, तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथं जावं लागतंय तंबूच्या आश्रयाला. 2 धावेवरती समाधान मानावं लागते. 2 धावेने या धावफलक मात्र पुढे सरकणार आहे. धावसंख्या 34च्या घरामध्ये आणि वाकोडे खुर्द या संघाला विजयासाठी 18 चेंडू 35 धावांची गरज असेल. चला घाई करत बाहेर जायचंय, घाई करत आतमध्ये देखील दाखल व्हायचं शेडगेवाडी संघाला ही विनंती असेल. राजांचं शिलेदार आम्ही. बेंगडेवाडी विरुद्ध नाठवडे दोन्ही संघाचे कर्णधार. आपल्याला पहिला पुकार असेल, दुसऱ्या पुकाराच्या आतमध्ये तुम्ही टॉस का बॉसमध्ये यायचं. इनिंग ब्रेकमध्ये नियमानुसार इनिंग ब्रेकमध्ये आपला नाणेफेकीचा कौल जो आहे तो होईल. नाठवडे संघ आणि बेंगडेवाडी संघाचे कर्णधार मैदानाच्या आतमध्ये टॉस का बॉसमध्ये दाखल व्हायचं आहे. टॉस होणार आहे. तत्पूर्वी जरा काही करायचे. शेडगेवाडी संघाला विनंती असेल की आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे आणि वाकुर्डे खुर्द या संघालाही विनंती असेल की आपण 2 फलंदाज, आपण जर पाहिलं तर या दिवसात 18 मॅचेस खेळवायचे आहेत. जराशी घाई करा आणि 15 मिनिटाच्या आतमध्ये आपलं हे षटक समाप्त झालं पाहिजे, कारण की 3 षटकासाठी 15 मिनिटाचा वेळ पुरेसा आहे. कारण की कालच्या दिवसामध्ये 15-15 मिनिटांमध्ये 3 षटकं टाकण्यात मात्र यश आलेलं आहे सर्व खेळाडूंना. आपल्याला ही विनंती असेल, आयोजकाच्या माध्यमातून हा कॉल असेल. वाकुर्डे संघाला विनंती असेल, अद्यापही 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले नाहीत. घाई करा जराशी, आपल्याला विनंती असेल. दोन्ही संघाचा 12वा खेळाडू इथं, दोन्ही संघाचा 12वा खेळाडू इथं पाहिजे, अन्यथा टॉस का बॉस आपल्याला पॅनल्टीचा शिकार व्हावा लागेल. वाकुर्डे संघाचा 12वा खेळाडू नाठवडे विरुद्ध बेंगडेवाडी, आयोजकाच्या माध्यमातून कॉल होतोय. टॉस का बॉसमध्ये टॉस होतोय. दोन्ही संघाचे कर्णधार राहुल महिंद यांच्या शुभ हस्ते हा नाणेफेकीचा कौल मात्र होणार आहे. चला वाकोडे संघ, आपल्याला तिसरा पुकार आहे. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल करायचे आहेत. जराशी घाई करा आणि पाय तुमचं उचलून टाकायचे. जराशी घाई करा, आवर्त घ्या, कारण की आपल्याला आजच्या दिवसामध्ये 18 मॅचेस खेळवायच्या आहेत आणि आजचा दिवस म्हटलं की स्पर्धेचा शेवटचा दिवस. त्या शेवटच्या दिवसामध्ये खूप काही काम असतं, आपल्याला माहिती आहे. जराशी घाई करा, आपलं सहकार्य मोलाचं आहे, सहकार्य करायचं आहे तुम्ही. बेंगडेवाडी विरुद्ध नाठवडे संघामध्ये नाणेफेकीचा कौल झालेला आहे आणि नाणेफेक नाठवडे संघाने नाणेफेक जिंकलेले आहे. निर्णय आपला सांगायचा आहे. ह्याच्यानंतर मात्र तुमची मॅच आहे आणि त्याच्याबद्दल तुम्ही लवकर आपला निर्णय जो आहे तो सांगायचा आहे. आयोजकाच्या माध्यमातून हा कॉल असेल. ओपनिंग फलंदाजीसाठी वाकोडे खुर्द या संघाकडून भूषण जाधव आणि नॉन स्ट्राईक एंडवरती स्वप्नील असेल. संघासाठी पहिलं पॉवर प्ले षटक हाताळण्यासाठी विकास मात्र सज्ज आहेत. सकाळचं सत्र आहे, उन्हाचा झोक कमी आहे. जराशी घाई करा, अन्यथा उन्हाचा झोक वाढला तर मात्र कुठेतरी आपल्याला. चला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय दिवस क्रमांक 2 मधील हा पहिला सामना शेडगेवाडी विरुद्ध वाकोडे खुर्द. विकास, चला पहिला चेंडू भूषणसाठी विकास यांच्या माध्यमातून.
मोठा फटका आणि चेंडू पडतोय नो मॅन्स लँड मध्ये. क्षेत्ररक्षक येतोय, धावतोय, तत्पूर्वी 2 धावा घेण्यात यश. चांगली फलंदाजी म्हणावी लागेल. पहिल्या चेंडूवरती प्रहार केला आणि 2ने मात्र आपलं धावफलक मात्र पुढे सरकलं. धावसंख्येचा शुभारंभ केला. चांगली गोलंदाजी मात्र चांगली फलंदाजी म्हणावी लागेल. पुढला चेंडू आपण पाहताय विकासच्या माध्यमातून. दुसरा चेंडू प्रगतीपथावरती आहे, भूषण स्ट्राईक वरती आहे. यावेळेस मात्र कव्हरच्या डोक्यावर चेंडू गॅप मध्ये चाललाय, ट्रॅव्हल करतोय. चेंडू की क्षेत्ररक्षक, चेंडू की क्षेत्ररक्षक, इथं मात्र चेंडू आर पार फरार. दन 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 हा आलाय चौकार. डीजेला मात्र संधी द्यायची आहे. चेंडूने बाजी मारली. आउटफील्ड कुठेतरी फास्ट आहे. मैदानाचा विचार केला तर 360 डिग्रीचे मैदान, एक उत्कृष्ट मैदान, क्रिकेटची पंढरी म्हणून संबोधलं जाणार हे मैदान. भूमिपुत्र खैराने तत्पूर्वी 4 धावा सुंदर धावपळकावरती लावल्या. यावेळी पुन्हा एकदा चेंडू हवेत आणि पुन्हा एकदा नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय आणि इथं मात्र एका धावावरती समाधान मानावं लागते. भूषणला स्ट्राईक वरती आलाय तो म्हणजे स्वप्नील. विकासचा चांगला कमबॅक म्हणावा लागेल. ज्या पद्धतीची गोलंदाजी करतोय, चौकारा खाल्ल्यानंतर कुठेतरी मात्र आपण पाहतो की मोठे फटके मारतात फलंदाज आणि दबावाखाली गोलंदाज असतो, मात्र असं काही दिसून आलं नाही. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल ज्या पद्धतीची गोलंदाजी करतोय विकास यांच्या माध्यमातून. इथं मात्र चेंडूला पाठवलंय आणि हा आलाय 1 बाउन्स चौकार. डीजेला मात्र चौका मारा है, छक्का अभी बाकी है, अभी तो आगाज किया है, अंदाज अभी बाकी है. एक चांगलं आपण पाहतोय बॅटिंग स्वप्नील यांच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवरती कुठेतरी चौकार ठोकला आणि त्या 4 धावांनी मात्र आपल्या संघाची धाव संख्या मात्र कुठेतरी वाढवली. चांगली फलंदाजी म्हणावी लागेल. चला घाई करायची, आपल्याला विनंती असेल की आपल्याला अवधी मात्र 15 मिनिटाचा आहे मित्रांनो. 15 मिनिटामध्ये मात्र आपलं इथं मात्र पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने चेंडू, इथं मात्र फॉर्मलिंग झाले आणि एका धावेवरती समाधान मानावं लागतं. एका धावेने धावफलक मात्र पुढे सरकणार आहे. धावसंख्या जाऊन पोहोचणार 12च्या घरामध्ये. चांगली सुरुवात म्हणावी लागेल वाकुर्डी खुर्द या संघाची. नाटवडे संघाने आपला निर्णय आयोजकांच्या माध्यमातून कळवायचा आहे. बॉलिंग ओके, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. फलंदाजी करावी लागेल ती म्हणजे बेंगडेवाडी या संघाला. तयार राहायचं आहे, दोन्ही आपले फलंदाज तयार करायचे आणि आपलं लाईनअप करून आपण ही तयार राहायचं आहे. घाई करायची आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय चालूचा सामना वाकोडे खुर्द विरुद्ध शेडगेवाडी. चांगलं बॅटल पहिल्या दिवसातील रंगलेला आहे. दुसऱ्या दिवसातील पहिला सामना मित्रांनो, माफ करा. विकास यांचा पुढला चेंडू. यावेळेस मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता, मात्र बॅटचा बॉलचा संबंध नाही. एक चोरटी धाव म्हणावी लागेल आणि बाईच्या स्वरूपात ही धाव मात्र आलेली आहे. चला, आणि या षटक समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती म्हणजे 1 षटक समाप्तीनंतर धावा आहेत त्या म्हणजे 13 धावफलकावरती. डीजेला तत्पूर्वी संधी देऊया, मात्र घाई करायची आहे. ते आलेले आहेत संघासाठी दुसरं वैयक्तिक पहिले षटक हाताळण्यासाठी सचिन. पहिल्या षटकाचा विचार केला, विकास यांनी 13 धावा खर्च केल्या. पॉवर प्लेचं षटक असताना कुठेतरी मात्र फलंदाज वरचढ दिसून आला वाकोडे संघाचा. मात्र सचिन काय करतायत आपल्या संघासाठी. राईट आर्म राऊंड द विकेट मारा करतील. पहिला चेंडू भूषणसाठी असेल. भूषणसाठी पहिला चेंडू. घाई करायची आहे, आपल्याला विनंती असेल जराशी घाई करा. इथं मात्र चेंडू एक चांगल्या पद्धतीचा चेंडू म्हणावा लागेल, कुठेतरी शरीरापासून दूर आणि हा चेंडू आहे खराब. वाईट चेंडू, अतिरिक्त धाव.
आणि अतिरिक्त धावेने मात्र धावफलक मात्र पुढं सरकतंय. 14च्या घरामध्ये धावा जाऊन पोचते. इथं मात्र यॉर्कर चेंडू खोदून काढला आहे. पाठीमागे क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑफला वन बाउन्स पकडतोय, फेकी करतोय. तत्पूर्वी 2 धावा घेण्यात यश आलेले आहे. 2 धावेने धावफलक मात्र पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचते 16च्या घरामध्ये. चांगली फलंदाजी म्हणावी लागेल. यावेळी चांगला चेंडू, पुन्हा एकदा एक डॉट चेंडू काढण्यात मात्र यश आलेलं आहे गोलंदाज सचिन यांच्या माध्यमातून. चला, भूषण स्ट्राईकवरती असतील. आतापर्यंत जर आपण पाहिलं धावफलकावरती 16 धावा मात्र लावलेल्या आहेत. यावेळी मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. पंचांच्याकडे अपील केले, मात्र ती अपील मात्र फेटाळलेली आहे. कारण की बॅटचा आणि बॉलचा संबंध नाही आहे. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. पहिला चेंडू कुठेतरी खराब टाकला, त्याच्यानंतर 2 धावा घेण्यात मात्र यश आलं. मात्र पुन्हा 2 चेंडू डॉट पद्धतीचे चेंडू. चांगलं षटक हाताळलेलं आहे. चांगला चेंडू म्हणावं लागेल. आणि पुन्हा एकदा शरीरापासून खूप दूर इथं फमलिंग होतंय आणि इथं एक रनआउटची संधी मात्र दौडून जाते हातातून. एका धावेवरती समाधान म्हणावं लागेल. एक चोरटी धाव मात्र घेण्यात यश आलेलं आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती सचिन सज्ज. संजय भोसले उर्फ पांड्या दुबई रिटर्न आपण मंचावरती यायचं आहे, आपल्याला विनंती असेल. पुढला चेंडू यावेळी मात्र पुन्हा एकदा शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न होता, मात्र हा चेंडू आहे खराब. वाईट चेंडू. अतिरिक्त धाव. अतिरिक्त धावेने धावफलक मात्र पुढे सरकणार आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 18च्या घरामध्ये. कुठेतरी आपण जर पाहिलं तर दोन्ही संघ बराबरीच्या दिशेने चाललेले आहेत म्हणायला काही हरकत नाही. यावेळी मात्र चेंडू हवे, क्षेत्ररक्षक खाली, तर मात्र फॉर्मलिंग झेल सुटला. चेंडू जातोय, ट्रॅव्हल करतोय. तत्पूर्वी 2 धावा घेण्यात यश आलेलं आहे. फेकी करतो 2 धावा पूर्ण. 2 धावेवरती समाधान मानावं लागतंय. धावसंख्या जाऊन पोहोचते 20च्या घरामध्ये. चांगली फलंदाजी म्हणावी लागेल. ज्या पद्धतीची सुरुवात हवी होती ती सुरुवात मात्र 2 फलंदाज भूषण आणि स्वप्नील यांच्या माध्यमातून आपण पाहतोय वाकुर्डे खुर्द या संघाकडून. मात्र गोलंदाजीमध्ये अद्यापही विकेटचं पतन मात्र करू शकलेले नाहीत. विकेट मात्र पाडू शकलेले नाहीत. सचिन पुंडला चेंडू सचिन यांचा. यॉर्कर पद्धतीचा चेंडू फॉलो थ्रोमध्ये पकडण्याचा प्रयत्न होता, मात्र एका धावेवरती समाधान मानावं लागेल. एक चोरटी धाव घेतलेली आहे आणि षटक समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती म्हणजे 21च्या घरामध्ये. आणि आता मात्र 6 चेंडू आणि धावांची गरज असेल ती म्हणजे 6 चेंडू 14 धावा. चला, शेडगेवाडी संघाला विनंती असेल की घाई करायची आहे. आपल्याला विनंती असेल 5 मिनिटांमध्ये मात्र 6 चेंडू आणि धावांची गरज असेल ती म्हणजे 14. घाई करा, 5 मिनिटांमध्ये हे षटक मात्र तुमचं संपलं पाहिजे, अन्यथा पेनल्टीचा शिकार होऊ शकता. आता 9:25 मात्र घड्याळात झालेले आहेत. 9:30 मात्र आपला शेवटचा चेंडू मात्र पडला भाग आहे. सहा चेंडू 14 धावांची गरज. स्ट्राईक गोलंदाजी ट्रॅकवरती आहे तो म्हणजे अजय. रोखू शकेल का? खूप वेळ आपण पाहिलंय की गोलंदाज
कुठेतरी दबावाचा असतो, मात्र दबाव कमी केला पाहिजे, गोलंदाजीनं प्रभावित केलं पाहिजे. आत्मविश्वास आणि जिद्द असली तर तुम्हाला पराभूत मात्र कोणी करू शकत नाही. यावेळेस मात्र फुलटॉस चेंडू कव्हरच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे, फमलिंग होतंय, एक धाव कंप्लीट. दुसरे धाव घेण्याचा प्रयत्न होता, मात्र एक चांगला थ्रो आपण पाहतोय. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय आणि एका धावेने ह्या धावफलक मात्र पुढे सरकते 22च्या घरामध्ये. आता मात्र 5 चेंडू 13 धावांची गरज असेल. आवर्त घ्यायचंय, घाई करायचे. आयोजकाच्या माध्यमातून आपल्याला कॉल असेल. स्ट्राईक वरती आहे भूषण. भूषण चांगली फलंदाजी करतोय. आतापर्यंत जर पाहिलं तर मोठे मोठे फटके त्याच्या बॅटमधून आलेले आहेत. पुढला चेंडू अजय यांचा भूषणसाठी. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू सरळ दिशेने खेळलाय आणि चेंडू दन 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 चौकार. डीजेला पुन्हा एकदा संधी द्यायची आहे. मध्ये पुन्हा एकदा हवेत चेंडू. हा झेल होईल का? इथं मात्र ट्राय केलेला, मात्र चेंडू काय हाताशी आला नाही. 2 धावा घेण्यात यश मात्र भूषणला येतंय. 2 धावेने धावफलक मात्र पुढे सरकते. 28 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. उर्वरित 3 चेंडू अद्यापही बाकी आहेत. धावांची गरज असेल 3 चेंडू 7 धावा. कंपल्सरी चेस आहे ते सर्वांनाच माहिती आहे, कारण की आपण जर पाहिलं स्पर्धेचा नियमच आहे आपल्या की आपण मात्र टार्गेट हे कंपल्सरी चेस करणं आपल्याला भाग असतंय. चला गोलंदाजी ट्रॅकवरती अजय. उर्वरित 3 चेंडूमध्ये 7 धावा रोखू शकतो का पाहायचं आहे. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती अजय सज्ज. हो हो हो, चांगला चेंडू मात्र फॉलो थ्रो मध्ये पकडण्याचा प्रयत्न होता. पहिली धाव कंप्लीट. फमलिंग झालं आणि एका धावेचं रूपांतर मात्र 2 धावेवरती केलं. 2 धावेने धावफलक पुढे सरकलंय. धावा जाऊन पोचल्या 30च्या घरामध्ये. 2 चेंडू 5 धावा. हा चेंडू खूप काही सांगून जाईल. पाहूया शेवटच्या चेंडू पात्र चेंडू जाणार का मॅच का मोठा फटका मारून भूषण मात्र आपली मॅच संपवणार. गोलंदाजी ट्रॅकवरती अजय. आतापर्यंत चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल, कारण की 14 धावा डिफेन्स करत होता. त्यामध्ये आता पाहिजे त्यामध्ये 2 चेंडू 5 धावांची गरज. 2 चेंडू 5 धावांची गरज. मोठा फटका खेळायचा होता, मात्र इथं फसलेला आहे फलंदाज. आता मात्र कंपल्सरी चेसच्या नियमानुसार चौकार किंवा षटकार मात्र तुमच्या बॅटमधून आला पाहिजे. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज सज्ज. किप्पर मात्र यष्टीरक्षक येतोय, गोलंदाजाला कानमंत्र देतोय आणि हा कानमंत्र कितपत खरा उतरेल आणि कितपत गोलंदाजी चांगली करेल अजयच्या माध्यमातून. हा पुढला चेंडू 1 चेंडू आणि 4 धावांची गरज. एक चांगलं बॅटर मैदानाच्या आतमध्ये रंगलं. पहिलीच मॅच दिवस नंबर 2 ची आणि असा सामना आपल्या भेटीला आला. चांगली फलंदाजी चांगली गोलंदाजी मात्र करण्यात यश आलेलं आहे. आतापर्यंत जर आपण पाहिलं शेडगाववाडी संघाने कुठेतरी मॅचमध्ये पकड बनवून ठेवलेले आहे, मात्र अशक्य असं काहीच नसतं मित्रांनो. जर तुमच्याकडे आत्मविश्वास आणि जिद्द असली तर या जगात अशक्य असं काहीच नाही. इथं मात्र क्षेत्ररक्षक सज्ज करत आहेत. काय फटका मारणार फलंदाज इथं मात्र कोणी सांगू शकत नाही. मात्र आपण पाहतोय कुठेतरी बाउंड्री लाईनवरती क्षेत्ररक्षक तैनात आहेत. कंपल्सरी चेसनुसार चौकार मात्र आला पाहिजे किंवा षटकार. मोठा फटका येणार का अजयच्या बॅटमधून? मोठा फटका खेळायचा होता, मात्र शेडगेवाडी संघानं एक उत्कृष्ट गोलंदाजी करत आपल्या संघासाठी अजयनं मात्र या 4 धावा डिफेन्स केल्या आणि या संघामध्ये वर्चस्व निर्माण केलं. विजयी झालेल्या संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. चला घाई करायचे. पुढला सामना असेल तो म्हणजे भेंगडेवाडी विरुद्ध नाठवडे. नाठवडे संघाला विनंती असेल की आपला लाईनअप तयार असेल तर मैदानाचा ताबा मात्र तुम्ही घ्यायचा आहे.